नीट पेपर फुटी प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट येते। मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांची सीबीआय कडून चौकशी सुरू आहे। दोघींना समोरासमोर बसून ही सीबीआय चौकशी केली जाते। नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या दोघी अटकेत आहेत आणि सीबीआय कडून आता या दोघींची समोरासमोर बसून चौकशी सुरू झाली आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या दोन महत्त्वाच्या आरोपी आहेत। दोघींना चौकशीसाठी दिल्लीहून पुण्याला आणण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या दोघींची समोरासमोर बसून चौकशी केली जाते। या प्रकरणातल्या या दोघी महत्त्वाच्या आरोपी आहेत आणि त्याच अनुषंगाने काही नवीन माहिती मिळण्याच्या उद्देशाने समोरासमोर बसून दोघींची चौकशी केली जाते। आता या चौकशीतून सीबीआयच्या हाती नेमकी काय माहिती मिळते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सीबीआय कडून महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये चौकशी सुरू आहे किंवा झाडाझडती घेतली जाते। आज याच प्रकरणी आणखी एक अटकही झालेली आहे। त्यानंतर आता मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या दोघींना यापूर्वीच अटक झालेली आहे। या दोघींनाही पुण्याला आणण्यात आलेलं आहे। दोघींची समोरासमोर बसून चौकशी सुरू आहे। मनीषा मांढरेच्या कॉलेजमध्ये जाऊन देखील सीबीआयने झाडाझडती घेतलेली होती। तिचं कपाट किंवा तिच्याशी संबंधित कागदपत्र या सगळ्याची तपासणी सीबीआय करते आहे। सीबीआयने काही कागदपत्रही ताब्यात घेतलेली आहेत। त्यानंतर मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारेची कसून चौकशी केली जाते। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, या दोघींचं नेमकं कनेक्शन काय आणि आज कशा रीतीने ही चौकशी सुरू आहे? माधवी, जर आपण बघितलं तर नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून जे दोन महिला ताब्यात घेतलेल्या आहेत, मनीषा मांढरे आणि दुसरी मनीषा वाघमारे, ते दोघीही एकाच सोसायटीमध्ये राहतात। पोलिसांनी आता सीबीआयने अर्थात त्यांना अटक केलेली आहे। त्यांना दिल्ली कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं आणि आता त्यांना सीबीआयची कस्टडी मिळाल्यानंतर तपासासाठी पुन्हा एकदा त्यांना पुण्यातील सीबीआयच्या कार्यालयामध्ये आणण्यात आलेलं आहे। दोघींना समोरासमोर बसून या कार्यालयामध्ये सीबीआयच्या या ठिकाणी चौकशी सुरू आहे। माहिती मिळते की मनीषा मांढरे जे आहेत त्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये देखील घेऊन जाणार आहेत का, तर त्या ज्या लॉकरमध्ये त्यांच्या त्या कॉलेजमध्ये जे लॉकर आहेत त्यातून परवा दिवशी सीबीआयच्या टीमनी काही क्वेश्चन पेपर्स त्या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत। त्या क्वेश्चन पेपर नक्की कुठून आलेले होते, कुठले आहेत, वेगवेगळा तपास त्या ठिकाणी करायचा, त्यांनी कुठं ठेवलेले होते। एवढंच काय तर घरी देखील ते त्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत। पुण्यातील बिबेवाडी परिसरात हे दोन्ही त्या ठिकाणी एकाच इमारतीत राहतात, एकमेकांना बरेच वर्ष ते ओळखतात आणि यांच्याच घरात एकमेकांशी बोलून बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी यायचे अशी देखील सीबीआयला माहिती आहे। अर्थात ज्यांना पेपर त्यांनी विकलेले आहेत ते त्यांच्या ब्युटी पार्लर असतील किंबहुना जर आपण बघितलं तर मनीषा वाघमारेंचे जे मिस्टर आहेत ते डॉक्टर आहेत, त्या क्लिनिकमध्ये सुद्धा काही लोक त्यांना भेटायसाठी येत होते। तिथलं देखील सगळं सीसीटीव्ही फुटेज सीबीआयची टीमनी त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळं आता या दोघींना सीबीआयच्या टीमनी दिल्लीहून पुन्हा एकदा पुण्यातील सीबीआयच्या मुख्यालयात आणलेलं आहे, अर्थात कार्यालयात आणलेलं आहे आणि या ठिकाणी समोरासमोर बसून कसून चौकशी सुरू केलेली आहे। कारण बरेच विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांनी पेपर विकलेले आहेत, किंबहुना जे पुढची चेन आहे यांची त्यांच्यापर्यंत पोच करणं, विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना पोच करणं, यांच्या खात्यावर बरीच मोठी रक्कम वेगवेगळ्या खात्यातून आलेली आहे आणि त्याच्यामुळंच पोलिसांनी सीबीआयच्या टीमनी त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी आणलेलं आहे आणि कसून चौकशी केली जाते। यामध्ये आणखीन काही पालकांना सुद्धा चौकशीसाठी सीबीआयची टीम या ठिकाणी बोलवण्याची शक्यता आहे। मात्र आत्ता जर आपण बघितलं तर मनीषा वाघमारे आणि त्याचबरोबर मनीषा मांढरे या दोघांनाही या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि दोघांची कसून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। माधवी, मिकी, या संदर्भात तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।